नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी पगारात बंपर वाढ, वर्षाला 3% ऐवजी 6% इन्क्रीमेंट मिळणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलेली आहे। सध्या 8व्या वेतन आयोगाच्या चर्चा सर्वत्र केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये सुरू आहे। आयोगाकडून वेतन भत्ते आणि सॅलरीच्या रचनेबद्दलच्या शिफारशी तयार करण्याचं काम सुरू आहे। याच वेळेस नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मिशनरी या कर्मचारी संघटनेने वेतनाच्या आयोगासमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडलेल्या आहेत। संघटनेने सध्याच्या पे लेवलमध्ये बदल करून काही स्तर एकत्र करण्याची मागणी केली आहे। यामध्ये लेवल 2 आणि 3, लेवल 4 आणि 5, लेवल 7 आणि 8 तसेच लेवल 9 आणि 10 एकत्र करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। संघटनेच्या मते या स्तरांमधल्या कर्मचाऱ्यांच्या कामात आणि वेतनात फारसा फरक नसतो, त्यामुळे वेगळे स्तर ठेवण्यापेक्षा एकत्र केल्यावर सॅलरीची रचना जास्त सोपी होईल। याशिवाय सध्या लेवल 5 मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एकदाच लेवल 6 मध्ये अपग्रेड करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे रेल्वे, टपाल, संरक्षक आणि केंद्रीय सचिवालयातल्या अनेक कर्मचारी अनेक वर्षापासून त्या स्तरावर असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। NCJCM बेसिक सॅलरी 69,000 रुपये करण्याची मागणी केली, तसेच सध्या मिळणारी 3% वार्षिक सॅलरीतली वाढ 6% करण्याचाही प्रस्ताव दिलेला आहे। यासोबतच महागाईशी जोडलेले वेतन मॉडेल, एक समान पे मॅट्रिक्स आणि पेन्शन व्यवस्थेत सुधारणा करण्याचीही मागणी करण्यात आली। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।